जय शिवराय. माझा अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रो, आज आपण सासवड या नगरीमध्ये आहोत आणि सासवडचं सुप्रसिद्ध असं चांगावटेश्वर मंदिर आपण पाहणार आहोत. तर चला आपण हे मंदिर पाहूयात आणि मंदिरातील महादेवांचं दर्शन घेऊयात. सासवड बस स्थानकापासून साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावर सासवड कापूरहोळ रस्त्यावर अतिशय निसर्गरम्य आणि शांत परिसरात चांगावटेश्वर मंदिर वसलेलं आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार सरदार आबाजीपंत पुरंदरे यांनी सन 1700 मध्ये केला. सध्या देवस्थान मालकी हक्क सरदार जयसाहेब राघवेंद्र पुरंदरे यांच्याकडे आहे. स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिर परिसरात जाण्यासाठी 25 दगडी पायऱ्या आहेत. या दगडी पायऱ्या चढून मंदिर परिसरात गेल्यानंतर मंदिराचा कळस, भिंतीवरील अप्रतिम नक्षीकाम, सुंदर दीपमाळा, अत्यंत सुंदर अशी फरसबंदी केलेला परिसर दृष्टीस पडतो. या मंदिराविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. या आख्यायिकेनुसार चांगदेव महाराज पावसाळ्यातील चातुर्मासातले 4 महिने मौन व्रताने व अंधत्व धारण करून म्हणजेच डोळे मिटूनच सर्व व्यवहार करीत. त्यांचे पार्थिव शिवलिंग नित्यपूजेचे असे. त्यांचा शिष्य काळ्या मातीने मळून केलेले शिवलिंग डाव्या हातावर घेऊन त्याची विधिवत पूजा करीत असे. एके दिवशी सारख्या कोसळत असलेल्या पावसाने कंटाळून जाऊन शिष्याने एका मोठ्या पालथ्या वाटीवरच थोड्याशा मातीने लिंपण तयार करून तेच पार्थिव शिवलिंग म्हणून तयार करून ठेवले. चांगदेवाने नित्य नियमाने स्नान उरकून पार्थिव शिवलिंगास आव्हानात्मक मंत्रोक्षता वाहून ते उचलून हातावर घेण्याचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ ठरला. ते हलविले न जाणारे स्वयंभू शिवलिंगच चांगदेवास दिसून आले. त्याने छोटेसे मंदिर बांधून त्या स्वयंभू शिवलिंगाची उपासना कायम ठेवली. यावरूनच या मंदिरास चांगावटेश्वर मंदिर असे नाव पडलं. मंदिरात प्रवेश केल्यानंतर भव्य असा नंदी आपले लक्ष वेधून घेतो. समोरच गणेशाची सुबक मूर्ती मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या एका बाजूला विराजमान झालेली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील नक्षीकाम आणि ललाट बिंबावरील गणेश सारं काही अप्रतिम म्हणावं असंच आहे. मंदिराचा बाहेरील परिसर अत्यंत सुंदर असून मंदिरावरील नक्षीकाम अगदी आखीव रेखीव आहे. या ठिकाणी छोटी 2 मंदिरे आहेत. काही समाध्याही आपल्या दृष्टीस पडतात.
मंदिराच्या मागील बाजूस बांधलेली भिंत म्हणजे तटबंदीत जणू. या मंदिर परिसरात अनेक हिंदी मराठी चित्रपटांचे तसेच अनेक हिंदी मराठी मालिकांचे चित्रीकरण झाले आहे. वळू या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण येथेच झालेले आहे. निसर्ग संपन्न असलेले हे मंदिर म्हणजे शांतता आणि आध्यात्मिकतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ही शांतता अनुभवण्यासाठी आणि शिवपिंडीसमोर नतमस्तक होण्यासाठी एकदा तरी हे मंदिर पाहायलाच हवे. मंदिराची अर्धप्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर येतो. कसं वाटलं हे चांगावटेश्वर मंदिर ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन आध्यात्मिक आणि ऐतिहासिक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.